कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये स्वच्छता मोहीम जोरदारपणे सुरू असताना चिपळूण आगाराच्या काही मंडळींनी एक पराक्रम केलाय। एसटी महामंडळ आगारातला कचरा भोगाळे येथील मोकळ्या जागेत उघड्यावर टाकलाय। शहरात घंटागाडीची व्यवस्था असताना शहराच्या मध्यभागी शिवाजीनगर येथे नगरपालिकेचा कचरा प्रकल्प असताना घंटागाडीमध्ये कचरा न देता 2 ट्रॅक्टर ट्रॉली भरलेला कचरा प्लास्टिक काचांसहित भोगाळे येथील मोकळ्या जागेत टाकण्यात आला। यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम हे आक्रमक झाले। एसटीच्या आगार व्यवस्थापकांना त्यांनी धारेवर धरले। कचरा तात्काळ उचला अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करतो अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना दम देखील दिलाय। नगरपालिकेने एसटी व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली। चिपळूण नगर परिषद यावर कशी कारवाई करते याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मी दुकानातून बाहेर येत होतो, गाडी लावली तर सगळे दुकानदारांनी सांगितलं की कचरा टाकतायत। बघितलं तर विचारलं तर एसटीचा कचरा आणि कचरा नाही आहे, कचरा म्हणजे गटारच काढून टाकलेला आहे। प्लास्टिक बाटल्या सगळ्या घाण, तुम्ही आता ते फोटो काढले ते बघितले इतके घाण आहे। ट्रॅक्टर, अजून एक ट्रॅक्टर आला, त्याची चावी काढून घेतली। एसटीचा वाला कोणच येत नाही। नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला फोन केला, मुख्याधिकाऱ्यांनी आता 4 माणसे अधिकारी पाठवलेले आहेत। त्यांनी जर रस्ता हा कचरा इथला उचलला नाही, तुम्ही कचरा दाखवा काय आहे ती परिस्थिती, जर टाकलं नाही तर मी स्वतः नगरपालिकेवर गुन्हा दाखल करणार आणि एसटी वाल्यांवर करणार आणि गाडीतनं जाऊन देणार नाही। लोकांना तुम्ही स्वच्छता शिकवता, ही स्वच्छता हे तुम्ही स्वतः शासन घाण करतं।